हॅलो, मी आहे ऋषभ. आज मी तुम्हाला 2 GB ते 4 GB, 4 GB ते 8 GB, 8 GB ते 16 GB करून दाखविणार आहोत. सर्वात पहिले माय कॉम्प्युटर मध्ये माझं 2 GB ची मेमरी इन्सर्ट करीन. हे माझी 2 GB ची मेमरी इथे इन्सर्ट झालेली आहे. तुम्ही प्रॉपर्टी बघू शकता. 1.84 म्हणजे 2 GB. ओके. आता आपल्याला याला 4 GB करायसाठी पहिले फॉर्मॅट मारावे लागेल. स्टार्ट फॉर्मॅट कंप्लीटेड. ओके. आणि मग SD डाटा टूल मध्ये जाऊन याला 4 GB करावे लागेल. इथे सर्वात पहिले आपला कोणत्या ड्राइव मध्ये आहे टाकावे लागेल. जसं माझ्या इथं आहे जे मध्ये, म्हणून माझे 2 GB चे असल्यामुळे इथं 4 GB लिहून आलेला आहे. मग इथे 4 GB क्लिक करायचं. मग ई कॉम्प्युटर नाव केल्यावर काही वेळ आपल्याला वाट बघावी लागेल. जेव्हा आपण हे प्रोसेस करू तेव्हा या ॲपला बंद नाही करायचं, नाही तुमची मेमरी खराब होऊ शकते. जर तुम्हाला हा ॲप पाहिजे असेल तर हे तुम्ही तुमच्या Google Chrome वर जाऊन टाका. हे बघा, हा माझ्या इथे कंप्लीट झालेला आहे. मग ओके क्लिक केल्यावर याला क्रॉस करा. मग तुमच्या याची प्रॉपर्टी बघा मेमरीची. हे बघा 3.99 GB म्हणजे 4 GB. ओके. आता या मेमरीला डबल फॉर्मॅट मारायचं नाही. जर फॉर्मॅट मारल्या तर 2 GB वर वापस येईल. हा माझा SD डाटा टूल. याला ओपन करून फाईल निवडायचं. ते 8 GB दाखवेल. मग 8 GB वर क्लिक करायचं. मग ई कॉम्प्युटर नाववर क्लिक केलं की काही वेळामध्ये तुमचं कंप्लीट होईल. हे बघा, हा कंप्लीट झालेला आहे. ओके. याला क्लोज करा. मग बघा याची प्रॉपर्टी आता 4 GB वरून 8 GB आलेली आहे. ओके. पुन्हा तेच प्रोसेस दोहरा. ओव्हर 16 GB वर क्लिक करा आणि ई कॉम्प्युटर नाव क्लिक करा. काही वेळ लागेल. हे बघा, हा आपला 16 GB कंप्लीट झालेला आहे. ओके. आता प्रॉपर्टीज बघू. हे बघा प्रॉपर्टी 16 GB म्हणजे 14.8 GB म्हणजे 16 GB. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब ऋषभ लाडे.